हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण पालेभाज्यामध्ये हिरव्या माठाची पौष्टिक भाजी, जी की अगदी सोपी पद्धत गावाकडच्या पद्धतीने मी बनवून दाखवणार आहे. अशा प्रकारे हिरवा माठ आणला होता, स्वच्छ तो निवडून घेतला आणि स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला, कारण भरपूर माती असते पावसाळ्याच्या दिवसात आणि ही खूपच पौष्टिक अशी भाजी आहे. मी अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवणार आहे. धुतल्यानंतर मी निथळत ठेवली होती. त्यानंतर मी चिरून घेणार आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बिना चिरता केली तरी पण चालेल. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूपच साधी सोपी पण खूप पौष्टिक अशी भाजी आहे. चवीला खूप छान लागते. माठामध्ये 2 प्रकार असतात, एक हिरवा माठ आणि लाल माठ. दोन्ही पण खूप पौष्टिक आहेत. अगदी तुमचं विटॅमिनचं प्रमाण वाढतं आणि हिमोग्लोबिनचं पण प्रमाण या भाजीने वाढतं. हे बघा, अशा प्रकारे आपण छान अशी बारीक चिरून घेतली आहे. सर्वप्रथम आपण तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं. त्यानंतर आपण जिरे टाकले आहेत. जिरे छान असे तडतडून द्यायचे. त्यानंतर भरपूर असा मी लसूण चिरून घातला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरव्या मिरचीची पेस्ट म्हणजे आलं लसूण हिरव्या मिरचीची पेस्ट वापरली तरी चालेल, पण आमच्याकडे अशी साधी सोपी पद्धत खूप आवडते. त्यानंतर हिरवी मिरची मी घेतली आहे, मध्यम तिखट आहे, जास्त तिखट पण नाही आणि कमी तिखट पण नाही. त्या पण मी 4 ते 5 बारीक मिरच्या चिरून घेतल्या आहेत. त्या छान अशा आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत. खूप सुंदर आणि खूप मस्त लागते बघा भाजी, अगदी साध्या सोपी पद्धत. त्यानंतर सॉरी, आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत. हळदीने छान अशी चव येते त्याला आणि थोडासा रंग पण छान येतो आणि ती आपण थोडीशी परतून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण जी हिरवा माठ आहे त्याला आपण ग्रीन अमरनाथ लीव्ज असं इंग्लिशमध्ये म्हणतात, हिंदीमध्ये चवलाई म्हणतात. अशा प्रकारे आपण सर्व घालून घेतली आहे. सॉरी, तुम्हाला हवं असेल तर यामध्ये तुम्ही कांद्याचा वापर केला तरी पण चालेल. त्यानंतर आपण चवीप्रमाणे ते मीठ घालून घेणार आहोत. मीठ थोडं कमीच घालायचं, कारण पालेभाजी दिसताना जास्त दिसते, नंतर ती शिजल्यानंतर कमी होते. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. माझं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि अशा छान छान अशा रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर छान हलवून घेतली आणि आपण झाकण ठेवणार आहोत अगदी 2 मिनटासाठी लो फ्लेमवर. बिना पाण्याची भाजी आहे, अजिबात आपण येथे पाणी घातलं नाही. मिठामुळे त्याला पाणी सुटलं आहे बघा, पण आपण सर्व पाणी आहे ते त्याचं निथळून घेणार आहोत. आणि एक महत्त्वाची टिप्स म्हणजे तुम्ही ज्या भाज्या अगोदर शिजवून घेता आणि त्याचं पाणी टाकून देताना ते योग्य नाही असं मला तरी वाटतं. त्यानंतर जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला आहे, कारण त्याचं जे सत्व आहे भाजीचं, पौष्टिकपणा आहे, तो सर्व तुम्ही घालवता त्यात. त्यामुळे एकदा मैत्रिणींनो अशा प्रकारे खरंच करून बघा, खूप छान आणि टेस्टी लागते. कारण हिरवा माठ आणि लाल माठ खरंच चवीला अप्रतिम. आपण शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर गॅसची फ्लेम कमी केली आणि झाकण ठेवलं होतं 2 मिनटासाठी, म्हणजे शेंगदाण्याच्या कुटाचा फ्लेवर अगदी भाजीला छान असा लागेल. आणि ही भाजी आहे ती आपण पूर्ण कोरडी करून घेणार आहोत. ही भाकरीबरोबर तर खरंच खूप छान लागते. ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी, अप्रतिम अशी आपली हिरव्या माठाची भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो. खरंच अशा प्रकारे एकदा करून बघा. खूप पौष्टिक भाजी आहे आणि ज्या हिरव्या भाज्या असतात त्यामध्ये तर भरपूर प्रमाणात फायबर असतं. त्यामुळं तुम्ही अशा प्रकारे बनवून बघा. अगदी भाज्या न खाणारे सुद्धा आवडीने खातील, एवढी अप्रतिम अशी लागते हिरव्या माठाची भाजी. मी लाल माठाच्या भाजीची पण रेसिपी अपलोड करणार आहे, ती पण तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर आणि जसे की तांदूळशाची भाजी आहे, दिसायला तशीच दिसते, पण द दोन्ही भाज्यांची चव वेगळी लागते. लाल माठ, हिरवा माठ आणि तांदूळसा. हे बघा, आपण पूर्ण पाणी आहे ते त्यातलं आटवून घेतलं आहे बघा. आणि आपण बाउलमध्ये भाजी काढून घेणार आहोत. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते कमेंट करून सांगायचे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूपच आनंददायी वाटेल. आणि व्हिडिओ कुठून कुठून पाहताय ती
समजेल मला आणि छान वाटेल. खरंच माझे ताई-दादा खूप छान कमेंट्स करतात आणि खूप सपोर्ट करतात. असाच एकमेकांना सपोर्ट करायचा आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली हिरव्या माठाची भाजी, जी की पौष्टिक अगदी गावाकडची साधी सोपी पद्धत तुम्हाला दाखवली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. जी की हिरव्या माठाची भाजी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.